सर आम्ही असं कशाला करू? आम्ही तर शक्य ती सगळी मदत तुम्हाला केली. आता त्या मुलीनेच पत्ता खोटा दिला, त्याला आम्ही काय करणार? डॉक्टर, त्याची ती बायको इतके दिवस इकडे होती. तिच्या बोलण्यावरनं तुम्हाला अशी एखादी गोष्ट आठवते का की जी आपल्या उपयोगी येऊ शकते? असं काही आठवत नाहीये मला. पण तुमच्या बोलण्यावरून आता मला त्या मुलीचं वागणं खटकतंय. कसलं वागणं? तिने पेशंटला ऍडमिट केलं तेव्हापासूनच तिचं वागणं मला जरा गडबड वाटत होतं. स्वतःच्या नवऱ्याचं नाव तिने आठवून सांगितलं. त्यावेळेस मला वाटलं की घाबरली असेल. बरं मग? पण डिस्चार्जच्या वेळी तिने हेच केलं. हेच म्हणजे? त्यावेळेस तिच्या वागण्याचा आम्हाला नीटसा उलगडा झाला नाही. पण तुम्ही सांगताय त्यावरून त्यावेळेस तिचं वागणं निश्चितच नॉर्मल नव्हतं. असं काय झालं होतं डिस्चार्ज घेताना? परवाची गोष्ट. थँक्यू सो मच डॉक्टर, मी त्याची नीट काळजी घेईन. इट्स नथिंग. तुम्हाला जमलं नाहीच तर मला फोन करा. मी तुमच्यासाठी प्रायव्हेट नर्सची अरेंजमेंट करेन. नर्स नाही, कशाला? मी आहे ना, आय टेक केअर ऑफ हिम. डिस्चार्जच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत. सगळ्या डिटेल्स या फाईलमध्ये आहेत. थँक्स अगेन. आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. ॲम्ब्युलन्स? नाही नाही, ॲम्ब्युलन्सची काय गरज आहे? माझी गाडी आहे ना, मी नेईन त्यांना. आय एम सॉरी मॅडम, पेशंटची अवस्था फारच नाजूक आहे. या कंडिशनमध्ये तुम्ही त्यांना कारमध्ये कशा घेऊन जाल? ते मी बघेन, पण मला ॲम्ब्युलन्स नकोय. आय एम सॉरी मॅडम, पण पेशंटला या कंडिशनमध्ये तुमच्या कारमध्ये घेऊन जायची परमिशन मी देऊ शकत नाही. तुमच्याबरोबर ॲम्ब्युलन्समध्ये एक ट्रेन नर्सही देतो. ती पेशंटची सगळी अरेंजमेंट करून परत येईल. मला माहिती आहे तुम्हाला माझ्याकडून पैसे उकळायचे, म्हणून तुम्ही तुमची ॲम्ब्युलन्स देताय, तुमची नर्स देताय. हॅव यू गॉन मॅड? तुम्ही पूर्ण बरा झालेला पेशंट घरी घेऊन जात नाही आहेत. युअर हजबंड इज इन कोमा. त्यांना केव्हाही मेडिकल हेल्प लागू शकते. हे बघा, तुमचं हॉस्पिटल माझ्या घरापासून खूप लांब आहे. माझ्या घराजवळ जे हॉस्पिटल असेल ना, तिथे मी यांना घेऊन जाईन. तुमच्या हॉस्पिटलचं मला फेवर नकोय. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन डॉक्टर, तुमच्यामुळे माझा नवरा कोमात गेलाय. मला 1 मिनिटही इथे थांबायचं नाही. बाहेर माझी गाडी आहे, त्या त्यांना ठेव. कम ऑन, हरी अप. याचा अर्थ ती मुलगीच फ्रॉड होती. तर त्यावेळी तिचं वागणं आम्हाला विचित्रच वाटलं होतं. पण आता समजतंय तिने असं का केलं. तिचा खरा पत्ता हॉस्पिटलला समजू नये म्हणूनच तिने आमची मदत नाकारली. कोण असेल ही मुलगी? यशला तिने आपला नवरा बनवून का नेला असेल? कुठे घेऊन गेली असेल त्याला आणि का? तिचा त्यामागे काय हेतू असेल? कपाटाच्या किल्ल्या दे. कशासाठी हव्यात? तुला काय करायचंय? कशासाठी हव्यात हे सांगितल्याशिवाय देणार नाही. मुकाट्याने किल्ली दे. तू माझ्या घरात आहेस हे विसरू नकोस. पण रूम माझी आहे. या कपाटात माझ्या आणि यशच्या पर्सनल गोष्टी आहेत. अमृता, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. मला काही महत्वाची कागदपत्र हवी आहेत. किल्ल्या दे. तुम्हाला जे काही हवंय ते यश आल्यावर तुम्ही घ्या. तो नसताना त्याच्या कुठल्याही वस्तूला मी कोणालाही हात लावू देणार नाही. तुला पुन्हा वेडाचा झटका आलेला दिसतोय. पण मी काही केदारांसारखी तुझी समजूत घालत बसणार नाहीये. मुकाट्याने किल्ली दे, नाहीतर काय कराल? काय करेल?
माझ्याच घरात राहून माझ्याशी शहाणपणा करायचा प्रयत्न केलास तर परिणाम फार वाईट होतील, लक्षात ठेव. अमृताला कोणत्या शब्दात समजवायचं? तिचा नवरा या जगात नाही, तो तिला कायमचा सोडून गेलाय हे कसं सांगायचं तिला? यश गेलाय हे सत्य तिने स्वीकारलं होतं, मग आता पुन्हा असं काय झालं की ती वेड्यासारखी यशच्या वाटेकडे डोळे लावून बसलीय? अमृता, तुझ्या मनातला हा भ्रम दूर झाला नाही तर मी यशचं स्वप्न कसं पूर्ण करणार? तुला तुझं हरवलेलं प्रेम सुख कसं परत करू शकणार? ईशाला तिच्या खऱ्या पित्याचं नाव कसं मिळवून देणार? यश कुठे गेला असेल? काय गौडबंगाला आहे काही कळत नाहीये. मला या यश सारख्या दिसणाऱ्या सौरभचा इतिहास खणून काढायलाच हवा. कसं शक्य आहे? यशच्या LIC पॉलिसीजवर नॉमिनी म्हणून माझं नाव होतं, ते बदलून त्यांनी अमृताला नॉमिनी केलंय. ते सुद्धा त्यांच्यामध्ये डिवोर्सचे प्रयत्न चालू होते त्या दरम्यान. यश तर अमृताचा तिरस्कार करायचा, त्याला ती डोळ्यासमोर नकोशी झाली होती, तर मग नॉमिनी म्हणून त्याने तिचं नाव कसं घातलं? काय रहस्य दडलं असेल या सगळ्या मागे? ती पोरगी त्याची बायको आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. पण मॅडम, यशची गाडी ज्या रात्री घाटात कोसळली त्याच रात्री हा मुलगा तिथे ऍडमिट झालाय. इतका योगायोग? तेच ना, मी तर याच गोष्टीचा विचार करतोय की दोन चेहरे इतके सारखे असू शकतात. ते एक वेळ असू शकतं, पण ज्या दिवशी यश माझ्या तावडीतून पळून गेला त्याच दिवशी ह्या मुलाचा अपघात. ओ यस, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. तुम्ही खरं सांगताय ना उदय? तुम्हाला अजूनही शंका वाटते का? पण तो यश नाही हे तुमचं विधान आहे, हे खरं आहे ना? अहो पण ती पोरगी तर त्याची बायको आहे ना. मॅडम, सगळी शहानिशा करून मगच मी तुम्हाला सांगायचं ठरवलं होतं, पण तुम्ही माझ्या बोलण्यावरती अविश्वास दाखवलात म्हणून मला नाईलाजाने हे सगळं तुम्हाला सांगायला लागलं. केदार, हे काय आहे? काय आहे हे यशचे इन्शुरन्सचे पेपर्स आहेत. तुला माहिती आहे ना, मग मला कशाला विचारतेस? यावर नॉमिनी म्हणून माझं नाव होतं,
पण ते नाव आता बदललंय. माझं नाव काढून यशने अमृताला नॉमिनेट केलंय. असेल. असेल नाही केदार, आहे. यशने माझं नाव का काढलं असेल? लग्नानंतर बायको या नात्याने त्यांनी अमृताचं नाव टाकलं असेल. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय कल्याणी? लग्नानंतर लगेच त्यांनी अमृताला नॉमिनेट केलं असतं तर मी समजू शकले असते. पण यश ज्यावेळी अमृताकडे डिवोर्स मागत होता त्याच दरम्यान त्यांनी हे नाव बदललंय. नाही, ह्यात नक्कीच काहीतरी रहस्य आहे. नवऱ्याने आपल्या जीवन विम्याचे पैसे बायकोच्या नावावर केले, यात काय रहस्य दडलेलं असणार कल्याणी? एक नवरा म्हणून त्याने आपलं कर्तव्य केलंय. तुम्हाला वाटते तितकी गोष्ट साधी नाहीये केदार. ह्यात नक्कीच अमृताचा काहीतरी डाव असणार. कल्याणी, प्रत्येक गोष्टीत डाव, कट, कारस्थान असायलाच हवं का? बाकीच्या गोष्टींबद्दल मला माहित नाही केदार, पण ह्या गोष्टीत नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे. अमृता, तुला डिस्टर्ब करत नाहीये ना? छे छे, अजिबात नाही. यश बरोबरचे आपले काही फोटो सापडले मला. तू, मी, तन्वी आणि यश. तुझ्यासाठी, यशची आठवण म्हणून तू हे फोटो ठेवू शकतेस. यशची आठवण म्हणून या फोटोंची काही गरज नाही मला. त्याची आठवण माझ्या मनातून एक क्षणही पुसली जात नाही तेजस. माहितीये मला ते. तुझं यशवर किती प्रेम होतं हे तो गेल्यानंतर कळलंय मला अमृता. आणि म्हणूनच मनाला कुठेतरी बोचणी लागली की हे सगळं माझ्यामुळे झालं. तू मनाला लावून घेऊ नकोस ग. नाही अमृता, माझ्यामुळे हे सगळं रामायण घडलं. आणि आज यश आपल्या सगळ्यांपासून इतका लांब निघून गेलाय की त्याची समजूत घालूनही त्याला परत आणता येणार नाही. तेजस, तुम्हाला कोणालाही माझ्यावर विश्वास ठेवावा असं वाटत नाही. यश जिवंत आहे आणि एक ना एक दिवस तो नक्की परत येईल असं कोणालाही मनापासून वाटत नाही. अमृता, असं का म्हणतेस? यश आपल्यातून कायमचा निघून गेलाय हे सांगताना आम्हाला आनंद होतोय का? मी पुन्हा सांगते, यश कायमचा गेलेला नाही. बस माझ्यावर रागवून काही दिवस लांब गेलाय. राग निवळला की परत यावंच लागेल त्याला. या भासातून बाहेर ये अमृता. भास नाही, हेच सत्य आहे. तुम्ही कोणीच का माझ्यावर विश्वास ठेवत नाही? एकदा, फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवावा असं कोणालाच वाटत नाही का? का यश परत यावा अशी कोणाची इच्छाच नाही? हे काय बोलतेस तू अमृता? खरं तेच सांगतेय. मी बघतेय यश घरातून गेल्यापासून जो तो त्याच्या मरणाचीच वार्ता करतोय.
तुम्ही सगळे असा सूर लावताय जसं काही तो खरंच हे जग सोडून गेलाय. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून तुम्ही त्याच्या मरणावर शिक्कामोर्तब करताय. का तेजस, असं का? काय? कसं शक्य आहे? हॉस्पिटलमध्ये यश सारखा दिसणार कोणीतरी होता. उदयने तरी मला हेच सांगितलं. त्याने त्या मुलीला आणि यश सारख्या दिसणाऱ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नक्की पाहिलं होतं? नाही. हॉस्पिटलमधनं त्याला हेही कळलं की त्या यश सारख्या दिसणाऱ्या मुलाला त्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला आणि ती मुलगी त्याला घरी घेऊन गेली. शक्यच नाही. यशची अशी कोणीही मैत्रीण मला आठवत नाही. उदय नक्कीच आपल्याला खोटं सांगतोय. मलाही तीच शंका वाटते. एक तर तो आपल्याला प्रेशराईज करायसाठी ही स्टोरी सांगतोय किंवा त्याला यशचा तपास लागला असेल आणि आपल्याला खरी माहिती सांगायची नसेल म्हणून ही स्टोरी रचली असेल. उदयन आपल्याबरोबर असा डबल गेम खेळू शकतो का नाही? तो असा डबल गेम अनेक लोकांबरोबर खेळलाय. एक मार्ग आहे. आपण स्वतःहून त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि खरं काय ते शोधून काढायचं. येस, युअर राईट. आपण उद्याच जाऊया हॉस्पिटलमध्ये आणि जर का उदयनने सांगितलेली माहिती खरी ठरली तर काय प्रॉब्लेमच नाही. यशला शोधण्यासाठी आपल्याला उदयनच्या मदतीची गरजच नाही. हे काम तर आपण आपल्या लेवलवरही करू शकतो. काहीही झालं तरी मला यश सापडायलाच हवा.